भाई साहब, मीरा भाईंदर के डॉक्टर भीमसेन जोशी अस्पताल में चौंकाने वाला खुलासा सामने आया है। निरीक्षण के दौरान करीब 1,65,00,000 रुपए की एक्सपायरी दवाइयां पाई गईं, जिससे स्वास्थ्य व्यवस्था पर गंभीर सवाल उठ गए हैं। मंत्री प्रताप सरनाईक ने इसे मरीजों की जान से खिलवाड़ बताते हुए कड़ी जांच और सख्त कार्रवाई के निर्देश दिए हैं। सगळी औषधं आणून यांच्या ताब्यात दिली, त्यामुळे मी आता FDA लोकांना वगैरे इकडे बोलवलंय आणि तो पंचनामा करतोय। पंचनामा करून त्या संबंधितांवर गुन्हा दाखल करतोय। कारण लोकांचे जीव एवढे गेले असते याच्यामध्ये आणि हे कळलं आपल्याला म्हणून मी रेड केली आणि ते आणि सगळे समोर एक्सपायरी झालेली औषधं माझ्या समोरच आहे। अब सबकी नजर इस मामले में होने वाली कार्रवाई पर टिकी है। अधिकारी, महापालिका आयुक्त या सगळ्यांना या ठिकाणी आज बोलवलं होतं। ह्या रुग्णालयाची पाहणी करत असताना एक गोष्ट मात्र धक्कादायक आणि भयानक निदर्शनास आली आणि त्याची माहिती सुद्धा मला काही लोकांच्या माध्यमातून मिळाली की या ठिकाणी 27 मार्चला आमच्या डॉक्टरांच्या पथकाला किंवा रुग्णालयाच्या कुणालाही संबंधित विभागाला माहिती न देता एक कार्यक्रम सकाळी 11 वाजता करण्यात आला होता। ऑफिशियल कार्यक्रम करण्यात आला होता। सन्माननीय आमचे अतिशय जवळचे सहकारी आमदार नरेंद्र मेहता, महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीमध्ये 1,65,00,000 रुपयाची औषधं ही 27 मार्चला ह्या हॉस्पिटलला सक्षम एक फाउंडेशन म्हणून आहे, NGO आहे, त्यांच्या वतीनं देण्यात आली आणि माननीय आमदार महोदयांबरोबर महापौर उपमहापौरसुद्धा उपस्थित होते आणि ती जी औषधं, ज्या औषधांची हॉस्पिटलला गरजच नव्हती किंवा हॉस्पिटलनी मागणीच केली नव्हती, हॉस्पिटलनं असंही त्यातील एक औषधसुद्धा हॉस्पिटलला काही उपयोगी नव्हतं आणि आश्चर्याची बाब म्हणजे 27 मार्च रोजी ही हॉस्पिटलला सगळे औषधं देण्यात आली। ह्या औषधांची एक्सपायरी डेट म्हणजे बरोबर 48 तासानंतर म्हणजे 30 मार्च रोजी संपते। अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ।